खोटा एफआयआर दाखल करून प्रकरणामध्ये गोवण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी केला आहे। तर धमकी मिळत असेल तर पोलिसांमध्ये जा असा सल्ला रवींद्र वायकरांनी भरत शहा यांना दिला आहे। तर ईव्हीएम हॅक करण्याचा जो आरोप करण्यात येत होता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड सध्या घडतेय। ईव्हीएम घोटाळा उघडकीला आणल्यानं माझ्या आणि कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे असा खळबळजनक दावा केलाय भरत शहा यांनी। तक्रारदाराला धमक्या येत आहेत तुमच्या कार्यकर्त्यांकडून समोर आलेलं आहे। त्याच्या नावाने कोणी जे धमक्या देतात त्यांनी कंप्लेंट करावी पोलिसांना। अशा पद्धतीने तो कंप्लेंट करतोय, तो कोणाच्या सांगण्यावरनं करतोय? उगीच हॅरेसमेंट करायची यामध्ये। त्यामुळे पारदर्शकतेने या मुंबई शहरातली, महाराष्ट्रातली, इंडियातलं हे झालेलं आहे। मग माझ्याकडनं जर असा मोबाईल असेल तर यांनी पण यांच्या इथे देखील जे निवडून आलेले जे उमेदवार आहेत, त्यांचे खासदार आहेत, तिथे पण यांनी असा प्रयोग केलाय का?